शान ही समची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस त्याविरोधात न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी पत्रकार परिषदेत दिली। महापालिका क्षेत्रात 27 गावांचा समावेश झाल्यामुळे तेथील प्रभागात वाढ होणे अपेक्षित आहे, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक या ठिकाणी कमी प्रभाग पाडले आहेत। प्रभागांचे सीमांकन होण्यापूर्वीच प्रशासनाने आरक्षण सोडत देखील जाहीर केली। वास्तविक पाहता सीमांकन झाल्यानंतर ही प्रक्रिया व्हायला हवी होती, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचेही हिंदूराव यांनी यावेळी सांगितले। त्यामुळे सध्याच्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध असून त्याविरोधात त्या ठिकाणी हरकत घेणे शक्य आहे। मात्र वेळ पडल्यास या प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले। डोंबिवलीत खाद्यपदार्थ विक्रेते झाले उदंड, मनसेने दिला पालिका अधिकाऱ्यांना वडापाव भेट। डोंबिवलीतील मॉडेल शाळेमधील कशिश पासे या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यू या आजाराने नुकताच मृत्यू झाला। इतकी गंभीर घटना असतानाही महापालिका प्रशासनाने शहरात कोणतीही कारवाई केलेली नाही। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने रस्त्यावरील उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी चक्क येथील प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला रस्त्यावरचा वडापाव भेट देऊन निषेध व्यक्त केला। डोंबिवलीतील उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून तेथेच विक्री करणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय गुंडांची मोठी दहशत आहे। पालिकेच्या कारवाई विरोधी पथकांना देखील हे गुंड जुमानत नाहीत। पावसाळ्यात या विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे। पालिका प्रशासन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। निष्पाप कशिशसारखे असे अजून किती निष्पाप बळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका घेणार आहेत? या खाद्यपदार्थाच्या व्यवसायावर महापालिका आता तरी कारवाई करणार का? येत्या आठवड्याभरात उघड्यावर विक्री करणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। त्याला पालिका प्रशासन व अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा मनसेने यावेळी प्रभाग अधिकारी पांडे यांना एका पत्राद्वारे दिला। शहर अध्यक्ष समीर पालांडे यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव प्रितेश पाटील, दुर्गेश चव्हाण, शाखा अध्यक्ष आकाश वाटुलकर, विनय कुंभार, अनिश एखंडे, अमेय डांगे, समीर पाटील व कार्यकर्ते यांनी त्यांना वडापाव, पाणीपुरी, सँडविच, मेंदूवडा आदी रस्त्यावर बनणारे खाद्यपदार्थ भेट म्हणून देण्यात आले। नुकत्याच डोंबिवलीत झालेल्या 14 वर्षीय मॉडेल शाळेच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूच्या मृत्यू झालेला आहे। हे जे उघड्या रस्त्यावरती खाद्यपदार्थ जे विक्रेते आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आज हे निवेदन दिले गेले आहे। येत्या 2 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन जे होईल याला पालिका प्रशासन आणि अधिकारी जबाबदार असतील। हे म्हणून रस्त्यावरती विकत घेतलेले वडापाव, पाणीपुरी तसेच सँडविच हे पांडे साहेब आहेत प्रभाग अधिकारी, त्यांना आम्ही दिलेले आहे। ते खाऊन जरी त्यांना चांगली अक्कल आली तर ते बंद करतील अशीच अपेक्षा आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।